ह्यो मेन नसतं तडका असतो. म्हणजे आपण लोक काय करते की तेल टाकते, मिरची पावडर टाकते, थोडं लसणाच्या कळ्या टाकते आणि मग तडका मारते वरून तेल मारल्यानंतर. आपण ऑलरेडी तडका मारतो खाली, त्याच्यामुळे वर तडका मारण्याची गरजच पडत नाही. तर तुम्ही सर्वांनी तर बघितलंच असाल पार्ट 1मध्ये की आम्ही कधी पुलावची वगैरे तयारी करत होतो आणि पुलाव वगैरे असं व्यवस्थित सगळं बनवून पार्टीचं म्हणजे सगळी तयारी वगैरे व्यवस्थित चालली होती. आणि मला ना काय सांगावं ना शब्दच भेटत नव्हते, कारण हे दोघं पण ना एवढे छान आहे ना स्वभावाला, खूप छान आहे. आणि मी ते स्क्रीनवरती त्यांचा नंबर लावून देते आहे. जर शेंद्रा आणि करमाड एवढ्या एरियामधले ज्यांना कोणाला मेसचा डबा लावायचा असेल तर त्यांनी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि मेन म्हणजे काय, यांच्या कंपनीला डबे जातात आणि जेवण वगैरे व्यवस्थित असतं, सगळ्या गोष्टी छान असतात. तुम्ही एकदा डबा घेऊन बघा, मग त्यानंतरच तुम्ही मेस लावू शकता. तुम्हाला आवडलं तर लावा, नाही आवडलं तर तुमची मर्जी. कारण मी पर्सनली सांगते, कारण खूप छान स्वयंपाक आणि स्वच्छ सगळ्या गोष्टी व्यवस्थित हायजेनिक असतं सगळं काही. आणि असं शिळं वगैरे असं काही नसतं यांच्याकडं. जेवढं द्यायचं आहे तेवढंच बनवतात आणि घरगुती जेवण आहे मेन म्हणजे. आणि सगळं खूप छान असतं. तर जर कुणाला मेस लावायची असेल तर मी इथं कॉन्टॅक्ट नंबर देते, तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि खरंच हे दोघंजण खूप छान आहेत, स्वभाव वगैरे खूप छान आहे. मी म्हणते ना की मला सख्खा भाऊ नाही आहे, तर माझी एक ती भावाची आणि वहिनीची कमी म्हणजे जी कमी असते आपल्या आयुष्यामध्ये ती निघून गेलेली आहे. आणि हे दोघंजण त्याला भरपाई केलेली आहे त्या गोष्टीची. आणि खरंच मला असं वाटतं की हक्कानं मी खरंच माझा भाऊ आणि भाऊजाई आहे असं मी तसं करते पण त्यांच्यासोबत. हे राम बटुटा ये गया बटाटा अंदर. हो चौथी आचार्य हजर आहे. चौथं. अरे हो हे बी आहे बघ. आमचे सगळ्यात हे बघा हा मेन आणि महत्त्वाचे आचार्य यांचं आता आगमन झालेलं आहे. landing झालेलं आहे. त्यांचं समक्ष तिथं असं स्वागत करत आहे आणि त्यांना पटकन आता लगेच कामाला लागायला तयारी करायला पाहिजे. आणि आमच्या बाजूचे काकू पण खरंच खूप छान आहेत. ते सगळेजण आम्ही हे 3 फॅमिली एवढे जरा जास्त मिळून मिसळून राहतात, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि आम्ही दर संडेला म्हणजे आता 2-3 संडे झाला आम्ही काही ना काही असं प्लॅन करतो आहे. खूप छान असं सगळेजण मिळून मिसळून एखादे तरी दिवस म्हणजे 8 दिवसातून एकदा तरी खूप छान वाटतं. आणि म्हणजे असं मनमोकळेपणा होतो, वातावरण छान राहतं, तेवढंच काहीतरी वेगळं. आणि म्हणजे असं सगळं फ्रेश वाटतं, जरासं मूड फ्रेश होतं. रोज नाही तर काय घरातच स्वयंपाक करा आणि पुन्हा कामाला या, ह्या त्या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं एन्जॉयपणा होतं. आणि खरंच खूप छान वाटतं, कारण इथं जास्त जण नाही आहे राहायला आणि आम्ही 3घच आहे राहायला इथं. 3च फॅमिली ह्या साईडनं, त्या साईडनं 2 फॅमिली म्हणजे आता एवढे टोटल 16 रो हाऊसमधून फक्त 5 फॅमिली आहेत राहायला. आणि 5 असल्यामुळं ते पाठीमागचे तर काही येतच नाहीत, समजा बाहेरच येत नाहीत. आणि आम्ही एक आहे, तर मग आम्ही 3 जण असं छान राहतो मिळून मिसळून. करण नाही लागत. बाकी कुछ बचेगा ही नहीं. आणि इकडे दादा कॉमेडी करत होता स्वयंपाक करत करत. एवढी कॉमेडी, बापरे लय भयानक कॉमेडी करतो दादा. आणि काकूला कॉमेडी करत होते की शेगडीवरती भात ठेवलेलं होतं. काकू म्हणले करंट नाही का लागणार. दादा म्हणे आमच्या शेगडीवर करंट नाही लागत आणि लागलं तर डायरेक्टली मग कामच तमाम असं म्हणे. तर काकू म्हणत होते नको बाबा माझ्या लेकरांना, आधीच तर वडील पण नाही आणि आई पण नाही. मग असं थोडंसं कॉमेडी चालू होती. तर मस्तपैकी असं हसत खेळत सगळेजण
इकडं हसत खेळत सगळं काही स्वयंपाक करणं चालू होतं आणि तुम्ही इकडं पाहू शकता मस्तपैकी तर्री वगैरे मस्त आली होती. मग इकडं बारीक बारीक असं चॉप करणं चालू होतं दादाचं आणि मध्ये मध्ये मग मसाला वगैरे, कारण मागच्या वेळेला बिर्याणी जेव्हा केलं होतं ना आम्ही तर थोडीशी तिखट झाली होती आणि मला तिखट खायची सवय नाही आहे. तर मी म्हटलं दादाला, दादा तिखट हिशोबाने टाका बरं का. तर दादा म्हणले आज तुझी वहिनी बाजूला आहे म्हणे, तिला मदत नाही घेतलं त्याच्यामुळं मग आपलं तिखट आपल्या खाण्यानुसारच होईल, नको टेन्शन घेऊ, तू घाबरू नको असं म्हणत होते मला. आणि मग आमचं चाललं होतं इकडे थोडीशी मजाक मस्ती करत करत आम्ही सगळं काही बनवत होतो. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा पार्ट 1 तुम्ही कोणी कोणी बघितला आणि पार्ट 2 पण कोण कोण पाहते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असावं माहिती का, असं एखादं तरी दिवस 8 दिवसातून म्हणजे थोडंसं माइंडला रिलॅक्स फील करणारं एखादं तरी दिवस असायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. कारण सगळ्याच गोष्टीमध्ये बिझी काम म्हणलं ना माणूस पागल होऊन जाते. आणि असं कोण कोण संडेला आठवड्यातून एक दिवस असं सगळेजण मिळून एन्जॉय करतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच प्लीज माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही, का अजून काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवू का, हेच व्हिडिओ असे कंटिन्यू राहू देत जाऊ, मला कमेंट करून नक्की सांगा. तर प्लीज नक्की कमेंट करा बरं. हे बघा फायनली किती छान ग्रेव्ही झालेली आहे. तुला मस्त वाफा येतात. खाऊन घ्या असं निवड दाखवते मी सगळ्यांना. अजून व्हायचं आहे, वेट करा जरा. असं कसं परत एकदा खूप सुंदर आणि खूप सुशिक्षित मुलगा होतो. अजय देवगण माझ्या वडिलाचा मी अजय देवगणचा फॅन होतो. अजय देवगणचा फॅन पण होते आणि अजय देवगण पण होते. अजय देवगणला गरमी होऊ लागली का मग यांना पंख्याला म्हणजे यांना छतला लावून लटकून हवा घ्यायचं. अजय देवगण फॅन म्हणतात त्याला, फॅन पंखा. हो, तुम्ही कुणाचे पंखे होते? अमरीशपुरी सगळ्यात भारी आहे. हो, रामजद खान कितने आदमी थे सब बहुत लक्ष्मी बताई थी काफी थी और ये क्या बोला था उसके बच्चे थे लक्ष्मीबाई के. भारत त्याला पॉईंट दिला पाहिजे. झाकून ठेव ना. बरोबर ती गोबी कधी टाकायची असते? ती वरून कच्ची. म्हणजे भाताच्या सगळ्यात कच्ची गोबी कधी पण खाल्ली चांगली असते. ही गोबी खाल्लेली कधी चांगलं. अटॅक अटॅक प्रॉब्लेम, ब्लड प्रेशर एकदम कच्ची गोबी कधी खाल्ली कधी आपल्याला परेशान होतो. याला घेतली 60 रुपयाची कंटे की 800 रुपयाची गोबी खाल्ली. हा एकच नंबर बिर्याणी. नुसती बिर्याणी खायचीच सवय सणासुदीचं बी. आपला झणका खावा लागेल माहिती का, तुम्ही सांगतो जेव्हा तुझं सगळं जेवण होईल तेव्हा थोडा झणका मारी. आपलं तत्व आहे बाहेर काय नाही ना. घास खाल्ले की आधी खाल्ले तरी झणका मारा. जेव्हा पूर्ण ताटातले संपवतो तेव्हा तुला असं वाटतं की खरंच मी झणका आणला. आणि कोणती भाजीचं कोणतीही गोष्ट असो झणका खावा मागलं पाहिजे. सगळं जेवण झाल्यानंतर थोडंसं लागलं पाहिजे की आपण खरंच जेवण केलं. टेस्ट खावा, टेस्ट मग फायदा काय. सारे मिरच होते आणि लवंगा. दाटणार आहे. आणि मग ते बहिणा पुढं भाताचा अजून कच्चे वाफ मस्त. याच्यात बसन का पण तेवढा तांदूळ आता. हेच अर्धा पातेला आले. मसालाच अर्धा पातेला आलाय तो. आता हे आपल्याला काढणे बरं का. टोपलं बाहेर शिजला का?
आणि मस्तपैकी इकडं तयारी झाली होती यांचा पुलाव वगैरेच होईपर्यंत मग मी बनवले होते भजे, कांदा भजी बनवले होते आणि इतकं छान पाऊस वगैरे मस्त असं चालू होतं आणि अशा वातावरणामध्ये एकदम असं खायला एवढं छान वाटत होतं की नाही बस मी सांगूच शकत नाही, एवढं मस्त वाटत होतं. आणि मी भजे बनवणार होती, कांदा भजे, आणि काकू मस्त शिरा बनवणार होत्या. पण प्रीतमचं ऐन टायमाला असं ठरलं की प्रीतम म्हणला की नाही म्हणे मला भजे हे नाही खायचं, शिरा नाही खायचं, मला काहीतरी वेगळं खायचं आहे आणि त्याला खायची होती तांदळाची खीर. तर मग आता काकूला बोलले की काकू तांदळाची खीर करा. तर प्रीतमनं म्हणल्या काकूनी लगेच तांदळाची खीर केली. आणि माहिती आहे का, असं आता काकूचा स्वभाव असा आहे ना, काकूला जर बोललं ना काकू मला हे खायला आवडते, मला हे बनवता नाही येत किंवा हे खायचं आहे, तर खरंच ना असं म्हणजे घरचं कोणी नाही बनवणार, पण त्या काकू म्हणलेल्या टायमाला लगेच सगळं काही बनवून देतात. आणि घरी जर वस्तू अवेलेबल असतील, सामान वगैरे, तर लगेच ते बनवून देतात आणि खरंच खूप छान वाटतं. इतके छान मला शेजारी भेटलेले आहेत. ह्या साईडनं काकू आईसारखी जीव लावती आणि या साईडला दादा आणि वहिनी, जी की माझे भाऊ आणि बहीणच आहेत, दादा आणि वहिनी आहेत. आणि मला खरंच असं वाटतं की मनापासून मी खरंच माझा तो दादा आहे, असं म्हणजे एकदम असं मी नाही सांगू शकत, पण मला खूप भारी वाटतं आणि एक आधार वाटतो ना. खूप छान बोलतात, छान हे करतात, लेकरांना पण खूप जीव लावतात. माहिती आहे का, आजकाल अशी माणसं पाहायला नाही भेटत. इकडं त्यांनी मग मस्तपैकी हे केलं. त्यानंतरचं शूट मी प्रेमला करायला सांगितलं, कारण मग मला बनवायचे होते ना भजे. तर मी म्हटलं तू इकडं आधी शूट करून घे, म्हटलं कसं बनवतात पुलाव वगैरे. आणि वहिनीने इकडं मस्तपैकी कढी बनवली, वहिनीनं कढी पुलाव बनवला होता आणि मी फक्त भजी बनवली होती, एकदम तडका देऊन एकच नंबर लय भारी बनवली होती कढी वहिनीने. आणि काय म्हणतात, काकूनी हे बनवून घेतलं, तांदळाची खीर बनवली. आणि व्हिडिओ खूप मोठा असल्यामुळं तुम्ही थोडंसं समजून घ्या, मला व्हॉईस रेकॉर्ड करायला थोडंसं हे होतं. म्हणजे मी आठवते त्या दिवशी काय काय झालं काय काय नाही, म्हणजे परवाच्या दिवशी. ह्याचा पहिला पार्ट तुम्हाला काल बघितले असाल तुम्ही, आणि हा सेकंड पार्ट आहे. तर म्हणजे मला थोडंसं विचार करावा लागते की मी नेमकं कुठलं विसरली तर नाही का सांगायचं, कारण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आणि खरंच मी इतके दिवस असं स्वतःला म्हणायची की नाही मला कोणीच नाही आहे, भाऊ नाही, बहीण नाही, किंवा मला असं कोणी जवळचं नाही आहे. तर मला तेच तुम्हाला शेअर करायचं होतं की नाही बाबा, हे दोघं जण आल्यापासून माझी ती पण कमी एक म्हणजे आयुष्यातून निघून गेल्यासारखं झालेली आहे. आणि खरंच आमच्या नात्याला कुणाचीच नजर नको लागायला, आणि आमचं नातं असंच शेवटपर्यंत राहो, स्वामींकडे ही प्रार्थना करते मी. खरंच कोणी कोणासाठी एवढं नाही करत, पण हे दोघं जण करतात. आणि असं नाही की आम्ही केलं म्हणून बोलून पण नाही दाखवत, किंवा माझं जास्त तुझं कमी असं काहीच म्हणत नाहीत. म्हणलं ना की सगळं काही वेळेवर असतं आणि सगळं काही खरंच खूप हक्क दाखवतात बहीण म्हणून. आणि मला म्हणजे असं खूप आपलेपणा वाटतो यांच्याबद्दल. खरंच खूप छान शेजारी भेटलेले आहे, काहीतरी माझं चांगलं पुण्यच म्हणा की मला प्रत्येक ठिकाणी गेलेल्या ठिकाणी मला चांगलेच लोक भेटतात. सॉरी, ठसका लागला होता. आणि चांगले लोक मला कशामुळं भेटतात, माझेच काहीतरी चांगले कर्म आहे किंवा माझ्या पप्पाचे खूप काही चांगले कर्म असतील, त्याच्यामुळं माझ्यासोबत जेवढं पण वाईट झालं, त्या वाईट लोकांसोबत मला चांगले पण लोक तेवढेच भेटलेले आहे. आता ज्या वेळेला मी नाशिकला होती त्यावेळेला पण तिथं त्या काकूची काही ओळख नसताना त्या काकूनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि ते तर मी मरेपर्यंत विसरणार नाही. त्यानंतरला तिथले दिनकरांना पाटील म्हणून आहेत नाशिकचे, ते पण खूप केलेले आहे माझ्यासाठी. परत म्हणचाल तुम्ही परत नाव घेतलं म्हणून, करिश्माने पण
खूप मदत केली आहे आणि त्या मदतीच्या अपेक्षामध्ये तर तिनं माझ्याकडनं कसलीच अपेक्षा न करता केलेली आहे ती पण. मी म्हणते ना, मला खूप चांगले लोक भेटलेले आहे आणि म्हणजे असं ऑनलाईन नाही पण ऑफलाईन मला आदितीताई पण भरपूर काही गोष्टी समजावून सांगतात किंवा असं नाही असं खूप काही असतं जे की बोलून दाखवता येत नाही. अशा प्रकारे मला चांगले लोक भेटलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये आणि खरंच मी स्वामींकडे प्रार्थना करते की कधीच आमच्या या नात्याला कुणाची नजर नको लागायला. आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी फायनली पुलाव तयार केलेला होता दादांनी आणि या सर्वजण पुलाव खायला. आणि नक्कीच आवर्जून मी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जर मेस तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही एक दिवसाचा एका टायमाचा डबा घेऊन पाहू शकता टेस्ट वगैरे कशी असते काय नाही. आणि खरंच खूप छान वाटेल तुम्हाला आणि आवडल्यानंतरला तुम्ही मेस नक्कीच लावा. जे कंपनीत राहणारे लोक आहेत मोस्ट ऑफ दी शेंद्रा आणि करमाडच्या साईडचे लोक त्यांना म्हणजे डब्बा वगैरे पोहोचला जाईल. तुम्ही कॉल करा, कॉल केल्यानंतरला तुम्हाला म्हणजे सगळी काही डिटेल्स माहिती भेटेल. आणि तो इकडं मस्तपैकी काय म्हणतात त्याला काय होतं ते बटर होतं मस्तपैकी दादा त्या पुलावरती बटर असं एवढं मोठं बटर टाकलं होतं. एकच नंबर पुलाव वगैरे झाला असता. तुम्ही पुढं व्हिडिओ पाहू शकता. आम्ही सगळेजण जेवायला बसलेलं काय काय बनवलं होतं काय काय नाही. आणि त्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी एकादश होती, दुसऱ्या दिवशी द्वादश होती रविवारी. द्वादश आमची एकदम सगळी अशी वारकरी संप्रदाय नसतो का तसंच झालेलं आहे. एन्जॉय पण तसंच सगळेजण बसून वगैरे जेवण वगैरे खूप छान वाटतं माहिती आहे का. असं एकदम गावाकडेच्यासारखं फील होतं त्या गोष्टींना. असं म्हणजे छान वाटतं. तुम्ही बघू शकता इकडे किती सुंदर दिसतंय पुलाव. दिसायला तेवढं भारी दिसतंय तर खायला किती टेस्टी झाला असेल. खायला तर एकच नंबर झालेला होता हा पुलाव आणि कढी वगैरे. मग इकडं माझी भजीची सगळी तयारी केली होती. आणि तुम्ही म्हणसाल मी हे काय डोक्याला फुलं वगैरे हार लावून बसलेली आहे, तर माझ्या मम्मीनं माझ्यासाठी एवढ्या प्रेमानं मला मोगऱ्याची फुलं आवडतात म्हणून सकाळी उठून मोगऱ्याची फुलं घेऊन येते ती. आणि आमच्या इथं पाठीमागं झाड आहे त्याला मोगरा लागतोय खूप आणि मस्तपैकी मोगऱ्याची फुलं आणून दिली होती. आणि मम्मी म्हणते जसं मोगऱ्याची फुलं लागत आहे ना त्या झाडाला तसं मम्मी माझ्यासाठी ते मोगऱ्याची फुलं घेऊन येते. आणि मम्मी एवढ्या प्रेमानं आणल्यावर असं कधी होणारच नाही की मी लावून घेईल म्हणून, न लावता राहणार नाही सॉरी. आणि मग मी मस्तपैकी सकाळ सकाळी हार बनवला आणि लावून घेतला. आणि सकाळी तर एवढं बेकार झालं होतं सगळं, शाबू वगैरे माझं खराब झालं होतं. त्यानंतर इकडं काकूची खीरची तयारी, काकूची खीर आणि दादाचं पुलाव वगैरे कढी वगैरे सगळं झालं होतं. फक्त राहिलंच होतं माझं, कारण माझं थोडंसं पेंडिंग राहिलं होतं. भजे तळायला थोडेसे क्रंची असे कडक क्रिस्पी करायचं म्हणलं की थोडं वेळच लागतं. त्यामुळं मग मी थोडंसं डबल असं जास्त वेळ तळत वगैरे असल्यामुळं सगळ्यांचं झालेलं होतं पण माझं राहिलेलं होतं. आणि हा इथं प्रीतम माझा एवढा आगाऊ कार्डा आहे ना, सांगू शकत नाही मी तुम्हाला. घरामध्ये तूप जर कशात दिसलं तर तो खात नाही आणि ते काकूला खिरीमध्ये तूप टाकायला लावतो ह्या गदड्या. असा मला वैताग आला होता त्याचा. घरात खीर खात नाही तो. आणि त्या दिवशी काय माहिती काकूच्या मागच लागलं मला खीरच बनवून द्या म्हणून. आणि इकडं माझी पहिला घना काढला होता मी भज्याचा आणि लेकरांनी लगेच टेस्ट पण करून बघितलं आणि म्हणले की बाबा मस्त खत झालेत मम्मी क्रिस्पी. आणि माझ्या लेकरांना खूप छान असं भजे वगैरे खायला आवडतं. आणि बाहेर पावसाचं वातावरण म्हणल्यावर काय विषयच नाही. असं सगळा स्वयंपाक एकदम एकच भारी एकच नंबर झालं होतं सगळं काही. मी असं सांगू शकत नाही पण मी तुमच्यासोबत तो मोमेंट माझा शेअर केलेला आहे. तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि कोण कोण असं सगळे शेजारी फॅमिलीसारखं मिसळून राहतात मला ते पण सांगा. आणि इकडं काढल्या लगेच आमच्या प्रेम तर लगेच टेस्ट करायला रेडीच राहतो. मस्तपैकी टेस्ट केला होता तो आणि तो बोलला की छान झाला. आणि बस काय बॅक टू माय चॅनल. फायनली आमचं सगळंच झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवते आम्ही कसं सर हे बघा कसं सर्व करताय बघा सगळेजण. इकडे कढी बनवलेली आहे, भजी आहे, पुन्हा पकोडे, पुन्हा ते तिथं पुलाव झालेला आहे. जरासं आचारी बाजूला वा थोडासा. हे बघा त्याच्यात बुडाला लागले का बघू. एकच नंबर. आज सगळं क्रेडिट की नाही ह्या सेफला जातो बरं का. आणि सगळं चिरून देण्यात यांना. आणि हे कुठं गेलं याला मस्त आपल्याला खाण्यामध्ये क्रेडिट. आणि या साहेबाला तर निवळ खाण्यामध्ये आहे, बाकी कसलाच क्रेडिट नाही आहे. सगळं शिजल्यानंतर येऊन बसले तिथं बघू. हो ना त्या दिवशी लागलं होतं बुडाला, आजचं नाही लागलं. आता आम्ही सगळेजण करतो जेवण. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओने. बाय बाय.